सुप्रभात 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 मित्रांनो, नमस्कार. संगीत दर्शन आणि दर्शन परिवार यूट्यूब चॅनल सादर करीत आहे स्वर दीपावली अंक 2024. मित्रांनो, दिवाळी म्हटलं की आनंद आणि आनंद आणि आनंद आणि आनंद जर स्वरानंदात असेल तर किती बहार होईल, है ना? नमस्कार रसिको, दिवाळीनिमित्त आपण अनेक अशा कार्यक्रमांचं आयोजन आपल्यासाठी केलेलं आहे. गेल्या वर्षी सुद्धा संगीत दर्शन किंवा दर्शन परिवाराने अनेक उत्तम कार्यक्रमांचं आयोजन आपल्यासाठी केलं होतं. जसं संगीत मैफिलींचं आयोजन, श्रोत्यांकडून आपण काही सुगम संगीत, शास्त्रीय संगीताचे ऑडिओ मागवले होते, त्याचं प्रसारण किंवा विशेष मान्यवरांच्या मुलाखती, असे अनेक उत्तम कार्यक्रम आपण गेल्या 3 वर्षापासून संगीत दर्शनच्या निर्मितीपासून आपण आपल्यासाठी आयोजित करीत आहोत. यावर्षी सुद्धा अशाच कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि त्या मालिकेत आपण आज एका शास्त्रीय गायकासोबत आपण आजचा आपला दिवस, दिवाळीचा पहिला दिवस सादर करणार आहोत आणि या पहिल्या दिवसानिमित्त त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे. जे युवक युवती संगीत क्षेत्रात येऊ बघतात अशांसाठी अशा मुलाखती या खूप मार्गदर्शन ठरत असतात आणि हा आमचा अनुभव आहे की आपल्याला त्यातून खूप शिकायला मिळतं. तेव्हा आजचे जे आपले श्रोते आहेत त्यांच्यासाठी ही आजची मुलाखत खूपच उद्बोधक अशी ठरणार आहे. तेव्हा आपल्याला जास्त वेळ न वाया घालवता आजच्या मुलाखतीकडे आपण वळूया. आजचे आपले मान्यवर आहेत शास्त्रीय गायक, नगरवासी पंडित पवन नाईक सर. तर यांना आज इन्व्हाइट केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार नमस्कार सर. आपल्या ओघवत्या वाणीने आजच्या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प आम्ही गुंफत आहोत. आपल्या संपूर्ण मार्गदर्शनाने संपूर्ण दर्शन परिवार उपकृत आहे आपल्या. कारण जेव्हा आम्ही मागच्या वर्षी नगरला स्पर्धा घेतल्या होत्या शास्त्रीय संगीताच्या, त्यावेळेला खूप सहकार्य दर्शन परिवाराला आपलं मिळालं होतं. अगदी माझंही भाग्य होतं ते मला जोडता आलं तुमच्याशी. अगदी म्हणजे आमच्या कार्यक्रमाला परीक्षण सुद्धा आपण केलं होतं आणि नुसतं परीक्षण करून आपण थांबला नाही, तर आमच्या सर्व श्रोत्यांसोबत आपण अगदी सहभोजन सुद्धा आमच्या सोबत तुम्ही घेतलं. ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि तर नमस्कार. आज दिवाळीचा पहिला दिवस आणि या कार्यक्रमातला पहिलाच मुलाखतीचा भाग आम्ही सुरुवात करीत आहोत. तर दिवाळीच्या आधी सर्वप्रथम आपल्या शुभेच्छा. थँक्यू. माझ्या वतीने पण सर्वांना संगीतमय शुभेच्छा. क्या बात आहे सर. तर आजच्या या मुलाखतीचं प्रारंभ करण्याआधी मला थोडासा आपला बालपणीचा प्रवास ऐकायला आवडेल. म्हणजे आपण कुठून आपला जन्म कुठला आणि आपण कसा या गोष्टीकडे वळलात? माझं भाग्य असं आहे की मी संगीत परिवारामध्ये जन्म घेतलाय. माझी आजी चांगली गाणारी पद्मावती व्यंकटेश नाईक, जी धारवाड आकाशवाणीवर ती सुगम संगीताचे कार्यक्रम करायची आणि गीत रामायण कर्नाटक संगीतामध्ये म्हणजे कानडी भाषेमध्ये ती गायची. त्यात मराठी भाषेची पण गाणी उत्तम गायची. ती अनेक कार्यक्रम करायची आणि नाटकांमधून ती पुरुषाची भूमिका करायची. विशेष म्हणजे क्या बात आहे. म्हणजे कलेचा एक वेगळा वारसा माझ्या घरातूनच मिळालाय. त्यात पुढे मला आई वडिलांनी पण प्रोत्साहित केलं आणि माझा आजोळ जे आहे आईचं गाव ते आहे नाशिक. ते नाशिकचा माझा जन्म आहे आणि एकूणच सांगीतिक परिवारामध्ये जन्म घेतल्याने आई आणि वडील दोघांकडे शैक्षणिक आणि सांस्कृतिक दोन्ही वारसा प्रबळ असल्याने मी आज आपल्या समोर एक साधक म्हणून काहीतरी करू इच्छितो आणि करतो पण करत आहात. आणि सर आम्ही बघतोय नेहमी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणि आपण नवनवीन कलाकारांना सुद्धा आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संधी देत असतात. नवनवीन कलाकारांची पिढी घडवण्यासाठी आपण खूप झटत आहात. अगदी मग ते सुफी संगीत असेल, शास्त्रीय संगीत असेल, भक्तिगीत असेल, अनेक मैफिलींचं आयोजन आपल्या मार्फत केलं जात असतं. तरी खूप मोठी गोष्ट आहे सर संगीत क्षेत्रातली. आपण खूप छान काम करीत आहात संगीत क्षेत्रात.
असंच मला इथं बोलावंसं वाटतं की मी करतोय म्हणजे मी पण कोणाचा तरी आदर्श पाहिलाय. माझ्या वेगवेगळ्या गुरुजनांनी, माझ्या संगीतातल्या टप्प्याच्या, शिक्षणाच्या टप्प्यातल्या वेगवेगळ्या गुरुजनांनी जसं मला शेजारी बसवून मला संधी देत गेले, तोच भाव, तो संधी देण्याचा म्हणण्यापेक्षा पुढे नेण्याचा भाव, मी तोच जपण्याचा प्रयत्न करतोय, गुरुजनांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा, बाकी काही नाही. अगदी अगदी. तर पुढे जाण्याच्या ऐवजी आम्ही थोडंसं आपल्या बालपणात डोकावू इच्छितो. तर लहानपणीचा पवन नाईक कसा होता? लहानपणीचा पवन नाईक, तुम्ही इतका सुंदर प्रश्न विचारलाय. पवन हे माझं नाव असं आहे की वारा आहे मी. अगदी अगदी. आणि त्यासाठी माझं विचारलं की म्हणजे जसं वारा सगळीकडे वाहत असतो तसा संचार आपला होता का बालपणी सुद्धा? म्हणजे शास्त्रीय अगदीच संगीतात आहे. तर असेलच असेल, पण आणखी हा. दुसऱ्या क्षेत्रातही असेल. अर्थात माझे वडील फॉरेस्ट ऑफिसमध्ये, फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला होते. त्यामुळे आमचं जंगलामध्ये, वन अभयारण्यांमध्ये आमचं राहणं राहिलं. त्यामुळे निसर्गाशी आमचं एक वेगळं नातं आहे. आणि त्याचबरोबर माझं योग असा आहे की माझा जन्म हनुमान जयंतीचा आहे. क्या बात. हा. हा, त्यामुळे माझं नाव पवन. पवन तर ठेवण्यात पवन आलं. नावामुळे आणि हनुमान जयंती म्हटल्यावर तुम्ही समजू शकता की लहानपणी माझं फार द्वाड गेलेलं आहे. अर्थात सगळ्या मुलांसारखंच असेल ते. आणि मी खूप मजा केलेली आहे. खूप आनंदात आणि निसर्गरम्य वातावरणात माझं लहानपण गेलेलं आहे. पाल, रावेर, जळगाव जिल्हा, रावेर तालुका, हो हो. तिथे क्या बात आहे. पाल म्हणून आहे पहा, तिथे माझं लहानपण गेलेलं आहे हो, 4थी पर्यंत. अगदी खेडे, अगदी डोंगर भागात अगदी तुमचं सांगितलं तुम्ही. अगदी आदिवासी एरिया. आमचा मी ज्या भागातून जातो अगदी, मी सुद्धा जळगाव जिल्ह्याचा प्रतिनिधी, मी जळगावचाच राहणार आहे, आपल्याला माहितच आहे. हो, आणि- पावरी समाजामध्ये माझं राहणं झालेलं आहे. क्या बात आहे सर. तर तुम्ही ज्या भागाचा खेडीचा उल्लेख केला रावेर तालुक्यातल्या, तर तिथे आदिवासींचं वास्तव्य आहे आणि जीवन सुद्धा तिथं आजही बऱ्या प्रमाणात सुद्धा लोक त्याच पद्धतीने जीवन जगतायत. खरंय. तर एखादा प्रसंग आठवतो सर आम्हाला की आपण ज्याची प्रेरणा घेऊन तुम्ही या संगीत क्षेत्रात आलात, असं बालपणी काही असं घडलं होतं का की ज्याच्यामुळे तुम्ही संगीत क्षेत्रात आलात? खूप छान प्रश्न विचारला सर तुम्ही. लहानपणापासून माझ्या घरामध्ये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की आई वडिलांना संगीताची विशेष आवड असल्यामुळे मी वयाच्या 1ली-2री पासूनच मी बिस्मिल्ला खां साहेब, नंतर पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खां साहेब यांच्या कॅसेट्स आमच्या घरामध्ये वाजायच्या. अर्थात हा काळ फार जुना आहे बरं का. त्या काळामध्ये माझं भाग्य आहे की मी समृद्ध घरात जन्मलो जरी असलो, धन या अर्थाने, पैसे या अर्थाने, पण तरी नुसतं पैसे असून उपयोग नाही. काय विकत घ्यावं याचं भान माझ्या आई वडिलांना होतं असं म्हणतो मी. आणि त्यांनी त्या काळामध्ये एक छान छोटासा टेप रेकॉर्ड आणून लहानपणापासून माझ्या कानावर इतक्या समृद्ध आणि राग संगीत, अभिजात संगीताचे संस्कार केल्याने मी आज हा प्रवास करू शकतो असं मला वारंवार जाणीव आहे. खरी गोष्ट आहे सर. तर आपल्याला शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी आपल्या घरातून शास्त्रीय संगीताचा वारसा होता, आपण असं सांगितलं. पण तरी सुद्धा घरी जरी आपण संगीताचं वास्तव आपल्या घरात होतं, पण तरी सुद्धा मुलं घरी शिकत नाही, आई वडिलांकडे शिकत नाही, त्याला गुरुकडूनच कान टोचून घ्यावे लागतात. तर हे आपल्या बाबतीत कसं घडलं, म्हणजे आपण कसं सुरुवात केली शास्त्रीय संगीताची? खूप छान प्रश्न. आता माझ्या घरामध्ये शास्त्रीय संगीताचा वारसा असा नव्हता, संगीताचा वारसा होता असं म्हणेल मी. सर्व संगीत ऐकणं हे आमच्या घरात होतं. माझी आजी गायची ते सुगम संगीत गायची, म्हणजे भक्तिगीत वगैरे. आणि लहानपणी आम्ही जसे नगरमध्ये नंतर वडिलांच्या नोकरीनिमित्ताने आलो, त्या नगरमध्ये इथे आम्हाला घरी शिकवायला, म्हणजे आई वडिलांना आवड असल्यामुळे वडील घरी एक सुरेश साळवी म्हणून सर आहेत, त्यांना बोलवायचे आम्हाला शिकवण्यासाठी. तर त्यामध्ये आता मला असं वाटतं की तुम्हाला गुरुजनांचा प्रवास सांगितला पाहिजे. आणि नगरमध्ये असतानाच आजी आजोबा जेव्हा फिरायला जायचे संध्याकाळी, त्यावेळेस त्यांनी कुमुदिनी बोपर्डीकर आणि मधुसूदन बोपर्डीकर यांच्या क्लासच्या पाटी वाचली आणि तिथे त्यांना असं वाटलं की आपल्या नातवाला प्रॉपर शास्त्रीय संगीत शिकवलं पाहिजे. आणि अशा अनुषंगाने मी साधारण एक 84 साली मी गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मी जसं माझं शालेय शिक्षण होत गेलं, त्यानंतर पुढे मी कॉलेजमध्ये गेलो. तर कॉलेजमध्ये रेवणनाथ भनगडे यांच्याकडे मी न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये 11वी-12वीला संगीत शिकलो, FY पर्यंत संगीत शिकलो. महाविद्यालयीन पातळीवर आम्हाला संगीत विषय होता तिथेच मला
सतीश आचार्य हे सर भेटले, लाभले. माझं भाग्य आहे की मनगडे सरांनी सांगितलं की तबलाही शिकलं पाहिजे गायकाने, त्यामुळे त्याचा ताल पक्का होतो, लई तालाचं सूक्ष्म ज्ञान होतं. तिथं मी सतीश आचार्यांकडे तबला शिकलो. आणि तिथेच आम्हाला एक शुभांगी बहुलीकर मॅडम, त्यांचं शुभांगी बहुलीकर नाही, सॉरी, शुभांगी मांडे, शुभांगी जोशी हे त्यांचं नाव. अच्छा अच्छा. तर त्या आम्हाला शिकवायला होत्या. त्या नुकत्याच तिथे लागल्या होत्या. त्यांना लक्षात आलं की माझा आवाज खूप चांगला आहे. मग त्यांनी मला सुगम संगीतासाठी, स्वतः त्यांचा सुगम संगीताचा अभ्यास खूप चांगला होता, त्या शुभलक्ष्मी गुणे मॅडम यांच्याकडे मला घेऊन गेल्या. आणि तिथे मी सुगम संगीताचं विशेष म्हणजे शब्दप्रधान गायकीचं विशेष शिक्षण घेतलं. सुगम संगीत. मग त्या काळात माझं ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षण संपलं त्यावेळेस मला लक्षात आलं की आपलं संगीत शिक्षण अजून राहिलंच बरंच शिकायचं. मग मी जे गांधर्व महाविद्यालयाच्या आधी परीक्षा देत होतो त्या काही काळ खंडित झाल्यामुळे नंतर मी पुन्हा रघुनाथराव केसकर, ज्या आमच्या कुमुदिनी बोपर्डीकर मॅडमांचे गुरुच आहेत, त्यांच्याकडे मी नगरमध्ये शिकायला लागलो. त्यानंतर त्यांच्या मुलगी वीणा केसकर यांच्याकडे शिकलो. आता यांच्याकडे मी शिकत असताना माझं BA सायकोलॉजी पर्यंत आलं होतं मी. आणि BA सायकोलॉजी झाल्यानंतर मी पुणे विद्यापीठामध्ये MA संगीतासाठी मी ऍडमिशन घेतली. आणि तिथे मला डॉक्टर विकास कशाळकर यांचं मार्गदर्शन 1997-98 पासून सुरू झालं ते आज तगायत चालू आहे. आणि तिथेच मला डॉक्टर शुभांगी बहुलीकर यांचंही विशेष मार्गदर्शन लाभलं. यांचे मी खूप ऋणी आहे आणि त्यांच्या ऋणातच राहण्यात मला आनंद आहे. त्या अनुषंगाने मला एक गुरुजनांचा प्रवास सांगता आला, खूप आनंद वाटला. थँक्यू सर. खरंच 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 खूप धन्य आम्हालाही वाटलं. कारण तुम्ही ज्यांची नावं मला तिथे सांगितली त्यांचे नाव ऐकून म्हणजे अंगावर अगदी शहारा अगदी कशाळकर सरांचं गाणं ऐकताना एक वेगळाच आपल्या मनावर भाव येतो. आणि असं वाटतं की ते कुठेतरी एक नव्या प्रवासाला आपण निघालेलो आहोत संगीताच्या. अगदी खरंय, अगदी खरंय. सर, या पुढे जाण्यापूर्वी आपण आपल्या शास्त्रीय संगीताचा थोडासा आस्वाद रसिकांना करून देऊया. जरूर जरूर. हा, तर एक राग आमच्या श्रोत्यांसाठी आपण एखादा शास्त्रीय संगीताचा आपण गावा अशी आपल्याला विनंती आहे सर. बरोबर, मी तुम्हाला राग जौनपुरी ऐकवतो. चालेल सर. तर श्रोते हो, मुलाखतीचा पुढे जाण्यापूर्वी आपण ऐकूया पंडित पवन नाईक यांनी गायलेलं राग जौनपुरी. अबरंग गोरे माये जम पानी दव माप मगरे सानी रे सा अबरंग गोरे माये सजन मेलावो दात बैलवा बरंग गो अबरंग गोरे माये सजन मेला अबरंग गुलिया अबरंग गुलिया माये सजन मेला रात बैला अबरंग गुलिया पायला पायला पीर निजामुद्दीन आलिया पायला पीर पायला पीर पायला पायला पीर निजामुद्दीन पायला निजामुद्दीन आलिया जन्म जन्म के दुख दूर करो अबरंग गोरिया
अबरंग गोलिया अबरंग गोली गोलिया माये अबरंग गोलिया माये अबरंग गोलिया अबरंग गोलिया माये गोलिया माये सजन मेला वो अबरंग अबरंग गोलिया गोलिया माय सजन मेला रात अब ये लवा निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन औलिया महबूब इलाही महबूब इलाही निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन कृपा करता हूँ पर कृपा करता हूँ पर तुम्हें यो दाता दयानी तुम्हें यो दाता दयानी निजामुद्दीन औलिया 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 निजाम औलिया निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन सारे सारे रे मरे ममा पा निजाम रे मरे ममा पा पानी द पा मा द निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन पदा नि द पानी द पा रे मा निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन हे सारे निजा नि द पा पानी द पा द मा रे मा पानी द पा मा निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन 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 औलिया निजामुद्दीन निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन औलिया महबूब इलाही महबूब इलाही निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन निजामुद्दीन निजाम निजाम निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन औलिया निजामुद्दीन 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 औलिया तर श्रोते हो, आताच आपण सरांनी गायलेला पोन जौनपुरी राग ऐकला असेल तर खूप खूप धन्यवाद सर. खूप छान वाटलं ऐकून. मंत्रमुग्ध आपण जे म्हणतो किंवा आपण समाधी लागणं जे म्हणतो तो असा भाव थोडासा मला जाणवला. तर आता आपण मुलाखतीकडे पुढे जाऊया. तर आपण शास्त्रीय संगीतासोबत सुगम संगीताचा सुद्धा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असतात. तर नवी पिढी घडवण्यामध्ये
सुद्धा आपण सध्या आहात. तर होय. शास्त्रीय संगीतापेक्षा सुगम संगीताकडे मुलांचा कल अधिक आहे असं वाटतं सर आपल्याला? अर्थातच सुगम ह्या शब्दातच त्याची व्याख्या आहे. सुगम म्हणजे समजण्यास सोपं. शब्दप्रधान गायकी असल्यामुळे मुलांना थोडं कल जास्त असतो. हो. पण मी म्हणतात ना की हे राजहंसाचं खाणं आहे. हो. अभिजात संगीत, राग संगीत प्रत्येक जण मोती थोडी खाईल का? आहे की नाही? बरोबर आहे. तर त्या अनुषंगाने आपापल्या क्षमतेनुसार सामान्य संगीत जे आपण ज्याला सामान्य म्हणण्यापेक्षा लोकांना सहज रुजतं, सहज समजतं अगदी. अशा संगीताकडे लोक वळतात. त्या अनुषंगाने सुगम संगीताकडे कल विशेष आहे मुलांचा. अगदी. पण याच्याने अशी भीती सुद्धा व्यक्त केली जाते सर की जसं आजकाल मुलं शास्त्रीय संगीताकडून आता पुढे काही काळ असा मधला काळ असा आला होता की चित्रपट संगीताकडे जास्त वळलं, पण चित्रपट संगीतामधून सुद्धा आपल्याला शास्त्रीय संगीताचा लाभ होतो. पण अलीकडे आपण बघतो की रिमिक्स, पॉप म्युझिक किंवा हे जे आहे आपण ज्याला म्हणतो की आजकाल डिस्को पूर्वी होतं, पण आजकाल आपल्याला डिस्को सुद्धा आवडायला लागला, कारण त्या डिस्कोत सुद्धा क्लासिकल भाग होता. पण आजकालचं संगीत जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने चाललंय. म्हणजे आपण पंजाबी म्हणूया किंवा इंग्लिश कल्चरकडे ते झुकतं आहे. तर कुठेतरी शास्त्रीय संगीताला याच्यामुळे काही म्हणजे परिणाम होईल असं वाटतं सर आपल्याला? तुमचा प्रश्न फार सुंदर आहे आणि यावर उत्तर देताना मला विवेकपूर्ण उत्तर द्यावं लागेल. ते असं की तुमचं म्हणणं असं आहे की एकूण संगीतामध्ये वाढलेला प्रांतीय आणि वैश्विक संगीताचा प्रभाव, येस. म्हणजे भाषा असेल, नंतर संगीत म्हणून असेल, तर हाच प्रभाव हा होणं साहजिक आहे. कारण चित्रपट संगीत हा जो भाग आहे हा पूर्णपणे व्यावसायिकतेकडे जाणार आहे. अगदी. त्यामुळे त्यांना सर्वसमावेशक आणि सृजनात्मक नवीन कसं देता येईल आणि सामान्य लोकांना आकृष्ट कसं करता येईल याचा ते विचार करत असतात. पण बरोबर. हे मला सांगायला आवडेल की जरी हे संगीत आज सामान्य लोकांवर हावी होत असलं तरी त्यातही शास्त्रीय संगीत आहेच. कारण स्वर, लय, काल, भाव ह्या सूक्ष्म गोष्टी ज्या असतात ह्या अचूकतेनेच लावाव्या लागतात. म्हणजे राग संगीत असेल आणि चित्रपट संगीत असेल, राग संगीतात खूप चांगले स्वर लावावे लागतात आणि सुगम संगीतात किंवा चित्रपट संगीतात थोडे कमी चालतात असं तर नसतं ना. नाही. आहे की नाही? तर त्या अनुषंगाने भारतीय संगीताचं आणि भारतीय संस्कृतीचं पायामुळं इतके सुंदर आणि इतके खोलवर रुजले गेले आहेत की कितीही जरी झालं वैश्विक संगीताचं आणि वेगवेगळ्या संगीताचं आपल्या चित्रपट संगीत किंवा एकूण मानवी जीवनावर आक्रमण झालं तरी अभिजात संगीताचं, राग संगीताचं स्थान कधीही कमी होणार नाही अशी मला पूर्ण खात्री आहे. क्या बात आहे. आशावादी आहात आपण. अगदी. आशावादी नव्हे, ही शाश्वत सत्य आहे. शाश्वत सत्य. क्या बात आहे. शेवटी लोकांना देवापाशीच जावं आपण लागतं. अनेक कार्यक्रमांना अनेक मैफिली आपण करीत असतात शास्त्रीय संगीताच्या. तर आपल्याला त्या अनुषंगाने मी प्रश्न विचारतो की रसिकांकडून मागणी आपल्याला जास्त शास्त्रीय संगीताची असते की सुगम संगीताची असते? म्हणजे जेव्हा आपण मैफिल सुरू करतात तेव्हा. अर्थातच मला कायम मागणी जास्तीत जास्त सुगम संगीताची असते. मी आता म्हटल्याप्रमाणे अगदी. सोन्याचं दुकान तुम्हाला सगळीकडे रस्त्यावर भेटेल का कुठे? अगदी. आहे की नाही? तसंच सामान्य लोकांना जे आवडतं त्या अनुषंगाने मग मी आयडिया काय करतो त्यामध्ये की अभिजात संगीत किंवा राग संगीताचा जो विचार आहे तो मी जाणीवपूर्वक ज्या रचना घेतो सुगम संगीताच्या पण त्याच्यामधून कसा तो राग संगीताचा विचार मांडता येईल याचा मी विशेष विचार करून मैफिलींचं सादरीकरण करतो. सर आता एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे मला की आपण अनेक मैफिलींच्या निमित्तानं लोकांसमोर जात असतात. विद्यार्थी सुद्धा आपल्या हातून बरेच विद्यार्थी सध्या घडत आहेत. पण संगीताचा प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही वेगळे प्रयत्न करीत आहात का? जसं संगीत वर्कशॉप वगैरे किंवा संगीताचं असं काही स्पर्धा वगैरे, तर आपण असं काही करीत आहात का नवीन पिढीसाठी संगीताचा प्रसार आणि प्रचारासाठी? सर हा तुमचा प्रश्न फार छान आहे. संगीत प्रचार अशा अर्थाने प्रसार आणि प्रचार ह्या दोन शब्दांमध्ये वेगवेगळे अर्थ आहेत. प्रसार हा खूप प्रामाणिक पातळीवर केला जातो आणि प्रचारामध्ये कमर्शियलायझेशन असतं. तर प्रसार या अनुषंगाने मी जे माझ्याकडे संगीताचे क्लासेस आहेत, मी स्वतःचे कार्यक्रम करतो किंवा क्लासेस मी म्हणेल संगीत वर्ग जे विद्यार्थ्यांना घडवतो ते मी जाणीवपूर्वक गेली म्हणजे सांगावं की नाही मला कळत नाही, पण भगवान साक्षी ठेवून आणि गुरुजनांना साक्षी ठेवून सांगतो ही गोष्ट की गुरुकुल पद्धतीने याचा अर्थ असा की विद्यार्थी हा माझा मुलगाच आहे जणू काही आणि त्या अनुषंगाने ते विद्यार्थी माझ्याकडे राहत नसतील पण माझ्याकडे येतात आणि मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना निशुल्क गेली 10 ते 12 वर्ष निशुल्क संगीत शिक्षण देत आहे मी. हा प्रसार.
अच्छा. पण त्याच्यामध्ये अट माझी असते की त्यांनी राग संगीतावर जास्त भर दिला पाहिजे. क्या बात. आणि दुसरी गोष्ट आहे ना, याच्यामध्ये फी न घेण्यामुळे काही विद्यार्थी टिकत नाही आणि जे माझ्या गळाला लागतं असं म्हणतो मी, जे मला अपेक्षित असतात ते विद्यार्थी बरोबर शिकतात आणि विशेष प्रगती करतात माझ्याकडे काही विद्यार्थी. आणि प्रचार म्हणाल तर मी ज्यावेळेस वेगवेगळ्या मैफिली करतो त्याच्यामध्ये अर्थात मी कमर्शियल आणि त्याला आपण म्हणतो की व्यावसायिकता थोडी सांभाळत मी करताना जाणीवपूर्वक मी तिथे तुम्हाला आत्ताच आधीच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितल्याप्रमाणे तिथे मी जाणीवपूर्वक राग संगीताचा कसा आणि एकूण शास्त्रीय संगीताचा म्हणून कसा विचार मांडता येईल हे माझ्या प्रत्येक संगीताच्या प्रकारात म्हणजे सुगम संगीत असेल, भक्ती संगीत असेल, भावगीत असेल, लोकगीत असेल, ह्या सगळ्यामधलं शास्त्र म्हणून जे आहे ते नक्कीच लोकांपर्यंत कसं परिणामकारक आणि अभ्यास म्हणून जाईल याचा नक्की विचार मांडत असतो आणि अशा पद्धतीने प्रचारही करतो. अगदी. तर याच अनुषंगाने एक पुढचा प्रश्न असा आहे की लोक म्हणतात की सुगम संगीत सोपं आहे, शास्त्रीय संगीत कंटाळवाणं आहे. कारण मी सुद्धा क्लासेस घेतो तर माझ्याकडे लोकांची मला विचारणा केली जाते की सुगम संगीत म्हणजे काय, तर जे सोपं आहे ते सुगम, जे शास्त्रीय आहे ते शास्त्रीय म्हणजे ते कठीण आहे. तर या पद्धतीने लोकांचा ऍक्च्युली काल बदलत चाललाय आणि आपण म्हणूया की सुगम संगीताकडे लोक जास्त वळतात. पण आपल्याला श्रोत्याला सांगावं लागतं की सुगम संगीतासाठी सुद्धा शास्त्रीय संगीताचा पाया असतो, तो शिकायलाच लागतो. तर नवीन पिढीला आपण या दृष्टीने काय सांगाल सर की नवीन पिढीने शास्त्रीय संगीत शिकलं पाहिजे की सुगम संगीत शिकलं पाहिजे आधी जास्त करून? नवीन पिढीने अर्थातच शास्त्रीय संगीतच शिकलं पाहिजे. बरोबर. कारण मी परत सांगतो सुगम संगीताला पण शास्त्र आहेच. अगदी. जसं सुगम संगीत आपण समजा भावगीत असतं तर कधी बहर कधी शिशिर, आता श आणि श हे दोन शब्द आहेत, या सगळ्यांमधला जो उच्चार आहेत हे जर कळाले नाही तर चुकीचे उच्चार करतील. अर्थ बदलतील. तर ह्या ज्या उच्चाराच्या, स्वरांच्या उच्चाराच्या, शब्दोच्चाराच्या याचे ते शास्त्र आहेच ना. आणि ते जर शिकलं म्हणून मी तुम्हाला जाणीवपूर्वक उल्लेख पुन्हा करतो रसिकांना ऐकणाऱ्यांसाठी की या दिवाळी निमित्त होणाऱ्या ह्या मैफिलीमध्ये किंवा मी संवाद मैफिलीमध्ये मला सांगू इच्छितो की मी शास्त्रीय संगीताबरोबर म्हणजे शास्त्रीय संगीत ज्याला आपण राग संगीत म्हणतो त्याबरोबर सुगम संगीत ज्याला आपण शब्दप्रधान गायकी म्हणतो, स्वरप्रधान आणि शब्दप्रधान, त्यातलं शब्दप्रधान गायकी मी जाणीवपूर्वक वेगळी शिकलेलो आहे. त्याचं पण एक वेगळं शास्त्र आहे आणि ते शिकलेलं आहे. तर त्याचं शास्त्र शिकण्यासाठी मला खूप वेगळे प्रयत्न करावे लागले आणि त्यामुळे मला आज भावगीत म्हणताना किंवा लोकगीत म्हणताना किंवा राग संगीत म्हणताना, भक्तिगीत म्हणताना, या सगळे गीत प्रकार म्हणताना वेगवेगळे त्याचे जॉनर्स, त्याची जी गायकी आहे त्याला न्याय देता येतो कारण मी त्याचं प्रॉपर शास्त्र समजून घेतलेलं आहे आणि जे घेतलंच पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने तुमचा प्रश्न जो आहे की कुठलंही संगीत शिका, त्या संगीताच्या मागे एक शास्त्र आहे ते समजूनच घ्यावं लागतं आणि ते शास्त्र शिकलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. अगदी. सर पुढे जाण्यापूर्वी आपण आपल्या खजानातून अजून एक खजाना घेऊया. शास्त्रीय संगीत आपण ऐकले होते, थोडस आपलं सुगम संगीत किंवा भक्तिगीत आम्हाला ऐकावं आमच्या श्रोत्यांना अशी आपल्याला एक विनंती. अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध केलेलं आणि माझ्या क्षमतेनुसार माझ्या गुरुजनांच्या कृपेने आणि मला सांगायला पण इथं आवडतं की मला पंडित जितेंद्र अभिषेकींच्या हस्ते बक्षीसही मिळालेलं आहे आणि मग त्यांचंच गाणं का गाऊ नये म्हणून हरी भजना वीण काळ घालवू नको रे ही सुंदर भक्ती रचना आपण ऐकूया. हरी हरी भजना 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 वीण काळ घालवू नको हरि भजना वीण काळ, हरि भजना वीण काळ, हरि भजना वीण काळ घालवू नको रे. हरि भजना वीण काळ घालवू नको रे. हरि भजना वीण काळ घालवू नको रे.
दोरीच्या सापा भिवनी भव, दोरीच्या सापा भिवनी भव, दोरीच्या सापा भिवनी भव, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ध्यान दिवा, अंतरीचा ध्यान दिवा, मालवू नको रे हरी भजना वीण काय, मालवू नको रे हरी भजना वीण काय, विवेकाची ठरेल ऊल, विवेकाची ठरेल ऊल, विवेकाची ठरेल ऊल, ऐसे बोलावे बोल, ऐसे बोलावे बोल, विवेकाची ठरेल ऊल, विवेकाची ठरेल ऊल, विवेकाची ठरेल ऊल, ऐसे बोलावे बोल, ऐसे बोलावे बोल, आपुल्या मते उगीच चिखल, आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, कालवू नको रे, कालवू नको रे हरी भजना वीण काय, कालवू नको रे हरी भजना वीण काय, संत संगतीने उमज, संत संगतीने उमज, संत संगतीने उमज, संत संगतीने उमज, आणुनी मनी पुरती समज, आणुनी मनी पुरती समज, आणुनी मनी पुरती समज, अनुभवा वीण मान, अनुभवा वीण मान, अनुभवा वीण मान, हालवू नको रे हरी भजना वीण काय, हालवू नको रे हरी भजना वीण काय, हालवू नको रे हरी भजना वीण काय, सोही रामण ज्ञान ज्योती, सोही रामण ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, सोही रामण ज्ञान ज्योती, सोही रामण ज्ञान ज्योती, सोही रामण ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, सोही रामण ज्ञान ज्योती, तेथ कैची दिवस राती, तेथ कैची दिवस राती, तेथ कैची दिवस राती, तेथ कैची दिवस राती, तेथ दया वीण, दया वीण, दया
सोई रामण ज्ञान ज्योती सोई राम सोई राम सोई रामण ज्ञान ज्ञान ज्योति सोई रामण ज्ञान ज्योति सोई रामण ज्ञान ज्योति सोई रामण ज्ञान ज्योति सोई रामण ज्ञान ज्योति तेथ कैची दिवस राती तेथ कैची दिवस राती तया विण नेत्रपाती तया विण नेत्रपाती तया विण नेत्रपाती हलवू नको रे हरि भजना विण काळ घालवू नको रे हरि भजना विण काळ घालवू नको रे हरि भजना हरि भजना 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 हरि भजना वीण काळ घालवू नको रे हरि भजना वीण काळ हरि भजना वीण काळ हरि भजना वीण काळ घालवू नको हा तर नमस्कार सर पुन्हा एकदा. नमस्ते. आता आपण मुलाखतीकडे पुढे जाऊया. तर आपण शास्त्रीय संगीत सुगम संगीतासोबत सुफी संगीताचा सुद्धा अभ्यासक आहात. सुफी संगीत चा प्रचार खूप आपल्याकडे खूप कमी गायला जातो. म्हणजे गायलाच जात नाही असं म्हणूया, बोटावर मोजणे इतकेच तिथे गायक आहेत. आणि ते संगीत आपल्याला बऱ्याच जणांना सुफी संगीत हा काय प्रकार आहे हे सुद्धा कळत नाही. तर थोडं आधी आमच्या श्रोत्यांना सुफी संगीत म्हणजे काय हे थोडं सांगा. जरूर सांगेल. खूप सुंदर. आज दिवाळीच्या निमित्ताने सामान्य रसिकांपर्यंत आणि खास रसिकांपर्यंत तुम्ही संगीताचा हा एक प्रकारे प्रचार आणि प्रसारच करता आहात. धन्यवाद. सुफी संगीत खूप सुंदर विचार आहे सर. त्या निमित्ताने लोकांपर्यंत हे सगळ्या गोष्टी माहिती होतात. सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, राग संगीत, भक्ती संगीत याप्रमाणे सुफी संगीत हा एक प्रकार आहे. पण सुफी संगीत नावाने नाही येतो. मूळ आहे सुफी तत्वज्ञान. सुफी तत्वज्ञानाला स्वर लय तालातून मांडणारे संगीत म्हणजे सुफी संगीत म्हटलं गेलं. असा तो मूळ मुद्दा आहे. या सुफी संगीतामध्ये आणि शास्त्रीय किंवा सुगम संगीतामध्ये काय फरक आपल्याला सांगू शकाल सर? सुफी संगीत मी पुन्हा नाही म्हणणार त्याला. सुफी तत्वज्ञान. सुफी तर तत्वज्ञान. जी तुम्ही जौनपुरीची बंदिश ऐकली सुरुवातीला, ती पण सुफी तत्वज्ञानाचीच होती. सौ अबरंग घोलिया माई सजन मिलाव याच्यामध्ये निजामुद्दीन औलियांसाठी गायलेली रचना होती ती. सुफी तत्वज्ञान जे परम तत्वाशी जोडलेल्या, ईश्वराशी जोडलेल्या आणि परात्पर भाव असलेल्या, सात्विक भाव असलेल्या, ईश्वरी भाव असलेल्या संगीताचा भावाचा तिथे उल्लेख असतो. त्याला सुफी तत्वज्ञान म्हटलं गेलंय. आणि अशी ती शास्त्रीय संगीतातली पण रचना मी जाणीवपूर्वक कव्वालबाणीचा ख्याल गायलो, जो खूप पारंपरिक होता. सुफी संगीताशी, सुफी तत्वज्ञान अशी म्हणली संगीत. सुफी तत्वज्ञान अगदी अगदी. तर या सुफी तत्वज्ञानातले जे गायक कलाकार असतात, तर त्यासाठी काही वेगळा अभ्यास करावा लागतो का आपल्याला? म्हणजे या सुफी संगीतासाठी किंवा सुफी तत्वज्ञानासाठी काही आपल्याला विशेष शैलीचा अभ्यास करावा लागतो का? आणि ते करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? वा वा वा. सुफी संगीतासाठी किंवा आपण ज्याला सुफी तत्वज्ञान म्हणतो, त्या सुफी तत्वज्ञानासाठी सगळ्यात महत्वाचा अभ्यास जो आहे तो म्हणजे शास्त्र. ते शास्त्र कुठलं? इथं पण एक शास्त्र आहे, ते म्हणजे कुठलं? भाषाशास्त्र आहे.
तर भाषा कुठली, तर सुफी संगीतामध्ये आणि सुफी तत्वज्ञानामध्ये जाणीवपूर्वक हे इस्लामशी निगडीत असल्यामुळे, हो आणि हे ब्रह्मज्ञानी लोक होती सगळी, अगदी. ब्रह्मज्ञान ज्यांना आहे ते सुफी लोक. तर सुफी संगीत आणि सुफी तत्वज्ञान म्हणून ज्यावेळेस तुम्हाला शिकायचं असतं त्यावेळेस मला जाणीवपूर्वक वाटतं की हा इस्लामशी निगडीत असल्यामुळे अरबी ह्या भाषेचा वेगळा पगडा आहे त्याच्यावर, आणि त्यातही भारतीय संगीतात किंवा भारतात आपण असल्यामुळे भारतामध्ये सुफी तत्वज्ञान तुम्हाला अभ्यासायचं असेल किंवा सुफी एकूण तुम्हाला अवगत करायचं असेल तर त्याच्यासाठी उर्दू शिकणं खूप गरजेचं आहे. आणि मी माझं भाग्य आहे की त्याच्यासाठी जाणीवपूर्वक उर्दू या भाषेचा विशेष अभ्यास गेली 15 ते 16 वर्षापासून करत आहे. अच्छा अच्छा. अरे वा. तर यानिमित्त आपण कुठे कार्यक्रम वगैरे केलेत का असे सुफी संगीताचे कार्यक्रम? माझं परम भाग्य आहे की मला लहानपणापासून, म्हणजे लहानपण म्हणण्यापेक्षा कॉलेज काळापासून, माझा एक मित्र आहे आबिद हुसैन म्हणून, तो माझ्याबरोबर संगीत शिकत असे, शास्त्रीय संगीत. त्याने मला एकदा उस्ताद नुसरत फतेह अली खान साहेबांची कॅसेट ऐकवली. अच्छा. तर त्याच्यात मला असं जाणवलं की अरे इथे पूर्ण राग संगीत गातायत, आणि ते ऐकून मी प्रभावित होऊन त्या सुफी तत्वज्ञानाकडे वळालो. अच्छा. आणि कव्वाली, कव्वालबानी अशा अर्थाने राग संगीताचा मध्ये पण त्याचा कसा परिणाम याचा अभ्यास करायला लागलो. आणि माझ्या कशाळकर सरांनी मला जाणीवपूर्वक सांगितलं की तू सुफी संगीतात फार पुढे जाशील, सुफी तत्वज्ञानाशी. आणि ते करत असताना मी त्याच्या भाषा म्हणून आणि राग संगीताची बैठक असल्यामुळे मला खूप सोपं गेलं. पण भाषा म्हणून वेगळा अभ्यास करताना गुरुजनांच्या पुण्याने, आई वडिलांच्या पुण्याने आणि आजपर्यंत केलेल्या चांगल्या कर्तृत्वाने, कर्माने मी इराणमध्ये फज्र आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवामध्ये 2दा भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. क्या बात. आपलं सर्वांचं भाग्य आहे रसिको की असा धुरंधर आपल्या सोबत आहेत. आणि परदेशात सुद्धा त्यांचे कार्यक्रम, इराणमध्ये सर 2दा जाऊन आलात, तर तिथल्या आम्हाला आमच्या श्रोत्यांना ऐकवा ना थोडीशी की आपलं तिथले अनुभव, तिथले तर सांस्कृतिक, तिथल्या तुम्हाला काय आढळलं तिथल्या संगीताबद्दल? खूप छान सर. मला आनंद असा वाटतो की मला तिथे गेल्यावर भारतीयत्व किती श्रेष्ठ आहे, हिंदुस्थान किती श्रेष्ठ देश आहे हे तिथे गेल्यावर कळालं. अशा अर्थाने मी ज्यावेळेस तिथे भारतीय संगीताचं प्रतिनिधित्व करत होतो त्यावेळेस तिथे मी जाणीवपूर्वक सुफी संगीतामधील किंवा सुफी तत्वज्ञानातली एक रचना गायलो. त्यामध्ये सुरुवातीला काही अरबी भाषेतले श्लोक होते. मालिकुल मुल्क ला शरीका लहू वहदहू ला इलाहा इल्ला हू, असं गायलो तिथे. तर तिथे इस्लामिक कंट्री होती, ती सगळे म्हणजे जवळजवळ 55 देशातले लोक आलेले. आणि मला लोकांनी येऊन विचारलं, आर यू मुस्लिम? म्हटलं नो. सो हाऊ इट पॉसिबल युअर ऍक्सेंट्स आर दिस मच परफेक्ट, तुमचे उच्चार इतके सुस्पष्ट कसे आहेत? तर मी हे त्यांना विशेष वाटलं. त्यामुळे आमचे मुस्लिम लोक इतके सुंदर उच्चार करू शकत नाही. मी म्हणलं माझं भाग्य आहे की मी लहानपणापासून संस्कृत भाषा शिकलेलो आहे. संस्कृत भाषेमुळे माझी वाणी शुद्धी झालेली आहे. त्यामुळे वर्ण आणि व्यंजन आणि स्वर याच्यातले जे सूक्ष्म भेद आहेत मला सहज अवगत होतात, आणि त्यामुळे मी इतकं सहज गाऊ शकतो. आणि त्यामुळे हे शक्य कसं काय म्हणे भारतात? हे फक्त हिंदुस्थानमध्ये शक्य आहे की एखादा हिंदू माणूस मुस्लिम माणसाचं गाणं गाऊ शकतो. खरी गोष्ट आहे. आपल्या तिथे मला जाणीव झाली की आपलं हिंदुस्थान किती श्रेष्ठ आहे. हे फार अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भारतातच हे शक्य आहे. अगदी अगदी खरी गोष्ट आहे. ही आपल्या अभिजात शास्त्रीय संगीताची जादू आहे असं म्हणूया आपण. तर या तुमच्या सगळ्या संगीत क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल आपले मान सन्मानी बरेच झाले असतील, तर आपल्या या संदर्भात पुरस्कार वगैरे कसे मिळालेत? म्हणजे तरी मला राग संगीतामध्ये अष्टविनायक लातूरचं शास्त्रीय गायनाचा प्रथम क्रमांक मिळालाय. त्याचबरोबर तुमच्या जळगावला जी स्पर्धा होते बालगंधर्व प्रतिष्ठानची, नाही का ती, त्याच्यामध्ये पण मी शास्त्रीय गायनामध्ये पहिला आलेलो आहे मी. अगदी अगदी. तसं पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेजला शास्त्रीय संगीताची स्वर माधुरीकरण त्याच्यात पहिला आलेलो आहे. त्याचबरोबर सुगम संगीतामध्ये मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने मला मालती पांडे, छोटा गंधर्व, पंडित जितेंद्र अभिषेकी अशा वेगवेगळ्या मान्यवर लोकांच्या हस्ते सुगम संगीतामध्ये मला बक्षिसं मिळाली आहेत. ही बक्षिसं मिळालीत म्हणजे स्पर्धा म्हणून. त्या व्यतिरिक्त मला पुरस्कार म्हणाल तर शासनाचा मला नेहरू युवा पुरस्कार मिळालेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. त्याचबरोबर मला पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये नगरभूषण, त्याचबरोबर दिल्लीमध्ये स्तंभ नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेचा मला संगीत रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर मला इराणमध्ये लोहे तकदीर या पुरस्काराने मला नवाजलं गेलंय. लोहे तकदीर म्हणजे ज्याची नशीब परमात्म्याने वरतूनच
लोखंडावर लिहून पाठवलेले असा नशीबवान गायक अशी म्हणून मला उपाधी मिळालेली आहे इराणमध्ये. वा वा असे वेगवेगळे पुरस्कार मिळाले. वा पण खरंच या पुरस्कारांच्या व्यतिरिक्त मला महत्वाचा पुरस्कार वाटतो की हे फिरून जरी आलो तरी आपण आपल्या गावात आपल्या देशात असतो आणि ज्यावेळेस आपली माणसं आपलेपणाने आज जसं तुम्ही मला दिवाळीच्या निमित्ताने हा स्वर दीपोत्सव आठवणीचा आणि सुसंस्कारांचा दीपोत्सव उजळवतायत आणि माझ्या सुरेल आठवणींना उजाळा देतायत, हा मला आपलेपणाने केलेला पुरस्कार वाटतो. खरंच गोष्ट. आणि सर सगळ्यात म्हणजे हा तर तुमचा आमच्यासाठीचा एक सन्मान आहे. हा सुद्धा याच्यात आमचा सुद्धा सन्मान आहे की तुम्ही आमच्या मुलाखतीला एक पुरस्काराचं त्याला एक माप देत आहात. तर एक खूप मोठी गोष्ट आहे आपल्या संगीत दर्शनसाठी, दर्शन परिवारासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तर Thank you, sir. आपण आमच्यासाठी खूप आपल्या व्यस्त वेळेतून खूप मोठा आज वेळ दिलेला आहे आणि मुलाखतीचा शेवट आपण आपल्या एखाद्या सुफी संगीताने करूया. पण जरूर. त्याआधी आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आपल्याला. आणि भावी Thank you. वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर. खूप खूप धन्यवाद रसिक हो. आज मला तुमच्या समोर एक श्रवण माध्यमातून संवाद साधता येतोय हे माझं भाग्य आहे आणि ह्या दीपोत्सवामध्ये प्रत्येकाचं जीवन हे संगीतमय हो ही ईश्वरचरणी विशेष प्रार्थना. थँक्यू. तर श्रोते हो, आपण सरांच्या मुलाखतीचा शेवट त्यांच्या सुफी गायनाने सुफी तत्वज्ञान म्हणूया आपण त्याच्याने करूया. आणि मुलाखतीचा शेवट करताना यातून काहीतरी बरेच शिकायला मिळालं असेल तर आपण नक्की या सर्व या मुलाखतीचा आपण अनुभव सांगा. आपण ते अनुभव नक्कीच सरांपर्यंत पोहोचूया आणि या माध्यमातून सरांना पण कुठेतरी वाटेल की आपण समाजाचं कुठेतरी समाजासाठी काहीतरी केल्याचं सरांनाही समाधान वाटेल. तर सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीची शुभेच्छा देऊन भेटूया उद्याच्या मुलाखतीत नवीन पाहुण्यांसह. त्याआधी ऐकूया Thank you. सरांचं सुफी गायन. तर सर खूप खूप धन्यवाद आपल्याला. पुन्हा एकदा दिवाळीची खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू सर. सगळ्यांना शुभेच्छा. सांसों की माला पे, 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 सिमरू मैं, सिमरू मैं, सिमरू मैं पी का नाम। सांसों की माला पे सिमरू मैं पी का नाम। अपने मन की मैं जानू और पी के मन की राह। अपने मन की मैं जानू और पी के मन की राह। सांसों की माला पे सिमरू मैं पी का नाम। सांसों की माला पे सिमरू मैं पी का नाम। इक्का साजन मंदिर में, इक्का साजन मंदिर में, इक्का पीरतम मस्जिद में, पर मैं सांसों की माला पे सिमरू मैं पी का नाम। सांसों की माला पे सिमरू मैं पी का नाम। हम और नहीं कछु काम के, हम और नहीं कछु काम के, मतवारे पी के नाम के, पर मैं सांसों की माला पे सिमरू मैं पी का नाम। सांसों की माला पे सिमरू मैं पी का नाम। अपने मन की मैं जानू और पी के मन की राह। अपने मन की मैं जानू और पी के मन की राह।
बन गया एक ही रूप। प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम। प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम। प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। प्रीतम का कुछ दोष नहीं है। 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 वो तो है निर्दोष। वो तो है निर्दोष। वो तो है निर्दोष। अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम। अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम। अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। सांसों की माला पे, 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 माला पे, माला पे, सांसों की माला पे, माला पे, माला पे, सांसों की माला पे, माला पे, माला, सांसों की माला पे, सांसों की माला पे, सांसों की माला पे, सिमरू मैं, सिमरू मैं, सिमरू मैं पीका नाम। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। जीवन का श्रृंगार है प्रीतम। 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 मांग का है सिंदूर। मांग का है सिंदूर। मांग का है सिंदूर। प्रीतम की नजरों से गिरकर जीना है किसका। प्रीतम की नजरों से गिरकर जीना है किसका। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। प्रीतम की नजरों से गिरकर जीना है किसका। प्रीतम की नजरों से गिरकर जीना है किसका। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम।
तर मित्रांनो, आताच आपण ऐकत होतात पंडित पवन नाईक यांची मुलाखत. मित्रांनो, ही मुलाखत आपल्याला नक्कीच आवडली असेल. आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत आणि भेटूया उद्याच्या दुसऱ्या पुष्पामध्ये. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.